महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पुरुषोत्तम मासानिमित्त पवईत हरिनामाचा जागर, भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती, महाप्रसादाने सोहळ्याची सांगता। मुंबईतील पवई येथील श्री दुर्गाप्रिय गजानन मंदिरात पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वानिमित्त मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी एक दिवसीय भव्य हरिपाठ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हरिनामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह भाविकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली। हरिपाठासाठी मुंबईतील नामांकित श्री संत मोरे माऊली स्वरसाधना हरिपाठ मंडळ घाटकोपर यांना निमंत्रित करण्यात आले होते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कोकणरत्न हरिभक्तपरायण अंकुश महाराज कुमटेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हरिपाठाचे बहारदार सादरीकरण झाले। यावेळी बाळकृष्ण महाराज अहिरे, महेश कळंबे, लक्ष्मण दाभेकर, युवराज साळुंके आणि अमित जाधव यांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। तर सुजल संजय गोगावले, वैष्णव माऊली कळंबे आणि विघ्नेश लक्ष्मण वाडकर या बालकलाकारांनी पखवाज वादनातून उपस्थितांची मने जिंकली। या भक्तिमय सोहळ्याला महिला आणि लहान मुलींचा सहभाग लक्षणीय होता। नामस्मरण, अभंग आणि हरिपाठाच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संतश्रेष्ठ जनाबाई यांच्या परंपरेची आठवण करून देणारा जात्यावरच्या ओव्या हा उपक्रम महिलांनी पारंपरिक पद्धतीने जात्यावर बसून ओव्या सादर करत संस्कृतीचे जतन केले। नव्या पिढीला भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीची ओळख करून देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री दुर्गाप्रिय गजानन मंदिराचे अध्यक्ष विलास मारकल, उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, खजिनदार उत्तम चव्हाण तसेच सचिन साळुंके, बाळा राणे, धर्माजी विरकर आणि मंगेश शिंदे यांनी केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक तरुण मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। शेवटी श्रींच्या मंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आरतीनंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात या सोहळ्याची यशस्वीरित्या सांगता झाली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अंकुश कुमटेकर, सहतृप्ती भोईर, पवई।